गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. महाराष्ट्रातील भावी शिक्षकांना TIT च्या अभ्यासासाठी आपण मिशन TIT घेत आहोत. त्यामध्ये बुद्धिमत्ता सुहास चिंतनशील सर घेत आहेत. अजून काही विद्यार्थ्यांची ऍडमिशन्स घेणे चालू आहेत. परत तुम्हाला सांगतो की तुमचे मित्र मैत्रिणी कुणी असतील तर त्यांनी लवकरात लवकर प्रवेश घेऊन आपल्या लाईव्ह क्लासचा लाभ घ्यायचा आहे. त्याच सोबत मानसशास्त्राच्या 50 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत, घटक वाईज असलेल्या. इंग्रजीच्या टेस्ट 5वी आणि 8वी स्कॉलरशिप वर बेस्ड असलेले मी पाठवणार आहे स्वतः. गजानन कदम सर मराठीच्या आणि गणिताच्या टेस्ट पाठवत आहेत. बुद्धिमत्तेचे देखील टेस्ट पाठवणार आहेत ते. आणि अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी अभ्यास करायचा आहे. PDF स्वरूपाच्या नोट्स तुम्हाला खूप साऱ्या लाखो पेजेसचं PDF भेटेल, त्याची काळजी करू नका. पण त्यातलं महत्वाचं काय असेल ते तुम्हाला पाठवण्यात येईल. तर त्याचा अभ्यास तुम्ही सर्वांनी करायचा आहे. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. 120 तुम्हाला गुण हे बुद्धिमत्ता आणि गणितासाठी आहेत, त्याच्यावर फोकस करायचंय. 120च मिनिट आहेत आणि 200 प्रश्न आहेत. 36 सेकंद वेळ एका प्रश्नासाठी आहे. हे कॅल्क्युलेशन कधीही विसरायचं नाही. 1 मे पासून मी स्वतः फ्री फॉर ऑल या बेसवर काही क्लासेस उपलब्ध करून देणार आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व बांधवांसाठी. 8:30 ते 10 ही वेळ सोडून इतर वेळेत मी घेणार आहे. 8:30 ते 10च्या बॅच मध्ये मात्र लाईव्ह क्लासला ज्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांच्यासाठीच फक्त तो असणार आहे. आणि लाईव्ह क्लासच्या मुलांसाठी टेस्ट आपण घटक वाईज घेतच आहोत. सुहास चंदनशिव सरांना विनंती करतो की त्यांनी आजचं सेशन चालू करावं. सुहास चंदनशिव सर. येस. आपला क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधा हा आपला टॉपिक चालू आहे. काही वेळ न घालवता आपल्याला जास्तीत जास्त उदाहरणं घ्यायची आहेत. जाणीवपूर्वक आपण पेपर वर आपण उदाहरणं घेत आहोत, जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त उदाहरणं आपल्याला घेता येतील. वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं घेता येतील. आपण कालपर्यंत बरेच उदाहरणं, जवळपास एक 20-22 उदाहरणं झालेली आहेत. त्याच्या पुढे अजून हे 2 उदाहरणं आपल्याला घेऊन एक म्हणजे ह्याच्यातच एक उपप्रकार आपल्याला घ्यायचा आहे. तर हे तुमच्या समोर एक उदाहरण आहे. 2, 5, 13, 36, 104 प्रश्नार्थक चिन्ह. आता 2, 5, 13, 36, 104 आता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला विचार करावा लागतो, तुम्हाला माहित आहे. पहिल्यांदा आपण एक काम करू. एक नेहमीप्रमाणे आपण फरक कितीचा आहे? 3चा. फरक कितीचा आहे? 8चा. फरक कितीचा आहे? 68. ह्यात काही आहे का? दिसतंय का तुम्हाला काही नियम तयार होईल का? 3, 8, 23, 68. मला वाटत नाही नियम कोणता तयार होतो. मग आपल्याला आता बघायचे 2 पासून 5 कसे मिळतात. 2 पासून 5 कसे मिळतील? 2 ची दुप्पट केली प्लस 1 केली 5 मिळतात. किंवा 2 ची तिप्पट केली, 2 ची तिप्पट केली मायनस 1 केली, 5 ची तिप्पट केली 15 येतात, त्यातून 2 वजा करायचे. 3 ची तिप्पट करायची तरी त्रिके 39 मायनस 3 करायची. बघा बरं, 2 ची तिप्पट 2 ची तिप्पट किती आहे? 6 मायनस 1 म्हणजे 5 येतात. 2 ची तिप्पट केली 6 मायनस 1 म्हणजे 5 येतात. 5 ची तिप्पट करा, 5 त्रिक 15, त्यातून 2 वजा करा. हा, 5 ची तिप्पट करा, 13 ची तिप्पट करा, 13 त्रिक 39, 39 मधून 3 गेले, राहिले 36. बघा, -1 -2 -3. आता 36 ची तिप्पटच करा. 36 ची तिप्पट किती?
108. आता 104 आणायचे. 108 मधून किती वजा करायचे म्हणजे 104 येतात? -4. 108 मधून 4 गेले की 104. बघा, 3 न गुणले आपण प्रत्येक वेळेस. 13ला 3 न गुणलं, 2ला 3 न गुणलं, 5ला 3 न गुणलं, 13ला 3 न गुणलं, 36ला 3 न गुणलं. पण पहिल्यांदा वजाच 1 केले, नंतर -2 केले, नंतर -3 केले, नंतर -4 केले. आता ह्याची तिप्पट करू आपण. 4 त्रिक 12, हातचाला 1. 3 न 1 ला गुणलं, 3 न 0 ला गुणलं, 0 आणि हातचा आला 1. 3 1 3. बघा, 104 ला 3 न गुणलं, 104 ला 3 न गुणलं, किती आलंय? 312. आता बघा, -1 केलं, -2 केलं, -3 केलं, -4 केलं, आता -5. 312तून 5 गेले, 307. समजलं का एवढं? समजलं का? चला पुढचं सोडवा. याच पद्धतीनं सोडवायचं. असंच काहीतरी गुणाकार वगैरे आहे. त्याचा फरक बघा काय अगोदर येतो का? जसं आपण इथं 3 बघितले, 8 बघितले, 23 बघितले, 68 आलं. काही आलं का? फरक काही जाणवला का? नाही. मग नंतर आपण पुढची संख्या मिळवली अशी. 5 मिळवली. बेत्रिक 6, 6 मधून 1 कमी केला. तसंही 7 ला किती गुणल्यास 10 येते? बघा काय कसं करायचं. तुम्हाला अर्धा मिनिट वेळ देतो. सोपं आहे. बघा, 7ला 2 न गुणलं, 7 दुनी 14. 7ला 2 न गुणलं, 7 दुनी 14. 14तून किती कमी करायचे म्हणजे 10 येत? 4 कमी करा. बरोबर आहे. 14तून 4 गेले, 10 राहिले. आता 10ला किती ने गुणू? 2 नच गुणतो. 10 दुनी 20. 17 आणायचे, किती कमी करू? -3. ओके, 17 आले. आता 17ला 2 न गुणा, 17 दुनी 34. किती कमी करायचे रे 32 येण्यासाठी? किती कमी करायचे? 2 कमी करायचे. 34 मधून 2 गेले, राहिले 32. समजलं का? दुप्पट करायची, -4 केले. दुप्पट करायचे, -3. दुप्पट करायचे, -2. आता 32 दुनी 64. आता 63 आणायचे आपल्याला. किती कमी करू? -1 करतो फक्त. म्हणजे 63 येते. आता 63 दोन्ही 100 बेत्रिक 6 आणि बेसक्क 12. इथं बघा, -4 केलतं, -3 केलतं, -2 केलतं, -1 केलतं. आता -1 नंतर कोणता आकडा आहे? 0. आता 0 वजा करायचे त्यातून 0. बघा, पहिल्यांदा 4 वजा केलेत, नंतर 3 वजा केलेत, नंतर 2 वजा केलेत, नंतर 1 वजा केलेत. आता 0 वजा करा म्हणजे हीच राहणार ना. 0 वजा केल्यास
समजलं का रे? समजलं नाही तर सांगा, विचारा मला. तुम्हाला 10 सेकंद थांबतो मी. सर्वांना समजलंय का? म्हणजे मला पुढे जायला. दुप्पट केलंय, 4 वजा केले. दुप्पट केलंय, दुप्पट केलंय, 3 वजा केले. दुप्पट केलंय, 2 वजा केले. दुप्पट केलंय, 1 वजा केलाय. दुप्पट केलंय, 0 वजा केले. 126. समजलं का? पण हे कसं काढायचं उत्तर? उत्तर कसं काढायचं समजलं का? हे लय महत्वाचं आहे. बघा, इथं जसं 2 न गुणायचं होतं, हं? तसं प्रत्येक पदाला इथे किती न गुणायचं होतं रे? 3 न. बरोबर आहे? 3 न गुणलं, 1 कमी केला. 5 ला 3 न गुणलं, 5 त्रिक 15. 15तून 2 गेले, राहिले 13. हं? अजून तिप्पट करायची. 13 त्रिक 39, -3 केले. -1 -2. पुढची संख्या मिळवायची कशी येते बघा. 39 मधून 3 गेले की 36 येतात. ओके. 36 ला 3 न गुणलं, 36 ला 3 न गुणलं, 108. त्यातून 4 वजा करायचे, 104. 104ला 3 न गुणलं, 312. आता -4 नंतर -5 करायचे, 307. ओके. चला, आपण ह्याच्यावरले बरेचसे उदाहरण आपण घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्याचाच उपप्रकार घ्यायचा. जवळपास असंच गणित असणार आहे. उपप्रकार म्हणजे काय? समजा हे उदाहरण आहे, 9, 10, 14, 23, 39. मी हेच उदाहरण लिहून घेतो. तेच उदाहरण आपण सोडवलं नाही. थांबा थांबा थांबा, दिसतं, थांबा. 9, 10, 14, 23. हे सोडवलं होतं उदाहरण आपण. त्याच्या पुढची संख्या काय आहे रे? हे सोडवलेलं उदाहरण आहे. बघा प्रत्येकामधला फरक किती येतोय. एकच मिनिट, एकच मिनिट. वेट वेट वेट. हा, चला, बऱ्याच जणांनी सोडवलंय. हा, 39. ठीक आहे, 39 सोडवलंय बऱ्याच जणांनी. हा, 9 + 1 झालंय, +4 झालंय, +9 झालंय. आता
हा एकचा वर्ग, हा दोनचा वर्ग, हा तीनचा वर्ग, नंतर चारचा वर्ग झाला पाहिजे, म्हणजे प्लस 16. 23 आणि 16 39 आलंय. ठीक आहे. आता आपल्याला समजा आपल्याला प्रश्न विचारला, काय, पुढील क्रमिकेतील चुकीची संख्या शोधा. हम्म पुढील क्रमिकेतील चुकीची संख्या शोधा. हीच क्रमिका दिली जाते. कशी? आता कोणती संख्या बदलली ही तुम्हाला इथं माहित आहे, बरोबर आहे. आता आपण 14च्या ऐवजी काय घेतली इथं? 13 घेतली. आता पुन्हा एकदा आपल्याला हेच गणित शोधायचं. समजा आता यातलं चुकीचे पद कोणते आहे? कोणते? 10 आहे, 13 आहे, 23 आहे, का 39, असं आपल्याला सांगितलं जाईल. कोणतं पद चुकीचं आहे? 13 पद चुकीचं आहे इथं. 13च्या ऐवजी किती यायला पाहिजे होते इथं? 14. ओके. पण आता आपल्याला ही शोधायचंय. आपल्याला कसं शोधायचं? +1 करणार. इथे किती आहे? +3. इथे किती आहे? +10 आहे. इथे किती आहे? +16. आता इथं आपल्याला ही लक्षात आलं पाहिजे, ही +1 आहे, इथं +16 आहे. इथं कोणती संख्या टाकली आपण? समजा 14 टाकली आपण, तर किती होणार आहे इथं? +3च्या ऐवजी +4 होणार. इथं 14 ही केली आपण, इथे किती संख्या होणार आहे? कमी होणार, 9. बघा, +1 +4 +9 +16. म्हणजे चुकीचे संख्या शोधा म्हणून येते. चुकीची संख्या कोणती आली इथं? 13. 13च्या ऐवजी काय पाहिजे होतं? 14. आपल्याला अशा पद्धतीचे उदाहरण आपल्याला घ्यायचे आहेत. समजलं का? कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे, कशा पद्धतीने शोधून काढायचे? अजून एक संख्या सांगतो. तर डायरेक्ट आपण उदाहरण घेऊ आता, आणि उदाहरण घेऊन आपण सांगू. चला, तुम्हाला पद्धत तर कळाली. चला, चुकीचे पद किंवा विसंगत पद काढा. चुकीचे पद काढ. यातलं कोणतं पद चुकीचं आहे? सोपं आहे. एकाडेक संख्याचा अगोदर संबंध लावा. एकाडेक संख्यांचा. एकाडेक संख्यांचा संबंध लावा. ओके, बरोबर आहे. येस, बरोबर आहे. येस, बरोबर आहे.
येस, बरोबर आहे. इथं काय संबंध लागतोय? एक होतं, एकचं 5 झालंय म्हणजे +4 झालंय. 5चं 7 झालंय, वाढ झाली +2. इथं कितीची वाढ आहे? +4ची. +4 +2 +4. इथे कितीची वाढ झाली रे? 11ची 12 झाली बघा. फक्त एक ची वाढ आहे. बरोबर आहे. मला वाटतं हे पद चुकीचं आहे. इथं किती पाहिजे होते? 13 पाहिजे होते, 13. हं? बरोबर आहे का नाही? समजा 11 नंतर 13 असते तर +2 झालं असतं. आता समजा बघा बरं, एकाडे दुसरी सिरीज काय आहे? बघा, 5 ची 4 झाले म्हणजे +4. 11चे 11, 9चे 11 झाले. 9चे 11 +2. 11चे 15 झाले +4. 15चे 17 झाले +2. म्हणजे चुकीचं पद कोणतं आहे ह्याच्यातलं? 12. समजलं का सर्वांना? +4 +2 +4 +2 पाहिजे होतं. परंतु इकडं 11च्या ऐवजी 12 झाले. एकनच वाढ झाली. म्हणजे इथं चूक आहे. हे पद चुकीचं आहे. इथं 13 पाहिजे होती. चुकीचं पद कोणतं आहे? 12. सोपं आहे हे. नीट बघा. पूर्ण बघा एकदा. एक नजर टाका सहज सगळ्या संख्येवर. 3 चे गट करा. त्यामुळं वर्गपाठ असणे आणि घनपाठ असणे पहिली अट आहे. जर तुम्हाला घनपाठ नसतील, वर्गपाठ नसतील, उपयोग नाही. बघा, 3 चे गट. 5, 5चा वर्ग 25, 5चा घन 125 योग्य आहे. 4, 4चा वर्ग 16, 4चा घन 64. सेम. 3चा वर्ग 9, 9 आहे का इथं? आणि 3चा घन 27. 3चा वर्ग पाहिजे होता, इथं 9 पाहिजे होते. ही चुकीचं पद आहे इथं. इथं 9 पाहिजे. 3चा वर्ग 9, 3चा घन 27. चलो. समजलं का? चुकीचं पद शोधायला, चुकीची संख्या शोधायला लागलो आपण. आणि ह्याच्यावर एक गणित आहे बर का. 100% एक गणित आहे, 100%. चला सोडवा.
कितीची वाढ झाली? +6. कितीची वाढ झाली? +8. कितीची वाढ झाली? +10. कितीची वाढ झाली? +10. हम्म. इथे कितीची वाढ झाली? +16. पण मला वाटतं +6 +8 +10, आता +12 पाहिजे होतं ना. समजा 31 मधून आपण 12 आणले, इथं 12. 31 मध्ये 12 मिळवले. +10 नंतर +12. 31 मध्ये 12 मिळवले, किती होतात रे? 3 4 43. 41 च्या वेळी 43 पाहिजे होते. +14 झाल्यावर 57 येते का? चेक करा बरं आता. +12 +6 +8 +10 बरोबर आहे. +12 केलं मी, 43 आलं. 43 अधिक 14 57 म्हणजे बरोबर आपलं उत्तर आहे. इथे 41 पद चुकीचं आहे. 41 पद चुकीचं आहे. 41 ऐवजी 43 पाहिजे होते. चला, समजलं का हे? बघा, ही वाढ इथपर्यंत व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे, काही अडचण नाही. इथं डिस्टर्ब झाली. +6 +8 +10. +10 नंतर +12 पाहिजे होते. 31 12 43 यायला पाहिजे होते. म्हणजे हे पद चुकीचं आहे. चलो. थोडं हे अवघड जाणार आहे. शोधा. फरक नाहीये. येस, बरोबर आहे. सुमेश, बरोबर आहे. नाही. चलो, चला आपण चला आपण हे करू, आता सोडवायचा प्रयत्न करू. काय आहे का फरक काही? 27 मधून 5 गेले, राहिले 22. नाही, इथं काही म्हणजे असं संबंध जुळत नाही बघा. नाही संबंध जुळत. फरक जसा इथं फरक निघालेला आहे, तसं इथं फरक येत नाही. 5ची
5 5 5 25 प्लस 2 27. 5 5 25 प्लस 2 नंतर 27 चोक नाही, चोक 28 2 8 नाही, हेही बी येत नाही. म्हणजे पुढचं पद मिळवायचं झालं तर पुढचं पद मी मिळवत नाही, येत नाही. हम्म कसं नका, 5 5 25 प्लस 2 म्हणलो हा. आता 27 चोक मग 5 नाही येत, 7 चोक 28, 2 8 दोन्ही 16, 4 दोन्ही 8, 8 आणि 2 10 नाही येत ही. हम्म, थोडं नीट बघा बरं. घन बघा घन. हम्म घन बघा, 216च्या जवळ आहे बघा. 213, 340 किती, 7चा घन आहे का? 7 गुणिले 7 गुणिले 7 7 39 7 63 6 7 28 बरोबर आहे. हो का, ती 7च्या घनाच्या जवळ ही संख्या आहे. ही 216, 6चा घन आहे 216. हे 5चा घनाच्या जवळची संख्या आहे. 61 4च्या घनाची जवळची संख्या आहे. 27 कशाच्या घनाच्या जवळची संख्या आहे? 3च्या घनाच्या जवळची संख्या आहे. ही 2च्या घनाची जवळची संख्या आहे बघा. 7चा घन किती आहे रे? 343. आता 340 आणायचे, -3 340 येते. आता 6चा घन किती आहे? 6चा घन 216. त्यातून किती वजा करायचे? 213 येते, 3 वजा करायचे. ओके, येत आहे. इथे 3 कमी केले, इथं 3 कमी केले. 5चा घन किती आहे? 125. त्यातून 3 वजा केले, 122. बरोबर येते का? प्रत्येक वेळेस 3 कमी करायला बरं का आपण. आता 4चा घन 64, 61 आणायचे वजा 3. 64 मधून 3 गेले, 61 राहिले. बरोबर आहे, समजलं का? इथपर्यंत समजलं का रे? इथपर्यंत संख्या बरोबर आल्यात. ओके, आता 3चं घन किती? 27. 27 मधून 3 केले, इथं 24 यायला पाहिजे होते. येतेत का 24? 27 आहे, चुकीचे पद 27 आहे. इथं 24 यायला पाहिजे होतं. समजलं का? 2चा घन किती आहे? 8. 8 मधून 3 कमी केले, 5. 2चा घन 8 आहे, 8 मधून 3 केले, कमी केले, 5. 4चा घन 64, त्यातून 3 कमी केले, 61. 122 आहेत हा इथं. 5चा घन 125, त्यातून 3 कमी केले, 122. 6चा घन 216, त्यातून 3 कमी केले, त्यातून 3 कमी केले, 213. समजलं का सर्वांना? 27 हे पद चुकीचे पद आहे इथं. चला, इथपर्यंत समजलंय का? घन घन पाठ पाहिजेत. घनाच्या जवळच्या संख्या आहेत या 340, 343. आपल्या घन पाठ असले की आकडे बरोबर आपल्याला जवळपास नेतात. घन पाठ पाहिजेत.
चला पुढे जाऊ का? महत्वाचा टॉपिक आहे, ह्याच्यावर एक गणित 100% पडतं म्हणजे पडतच, येतच. ही काय डबल समजून सांगायचं गरज आहे का? नाही ना? नाही. ओके, नाही. चला पुढे जाऊ का? चलो पुढे जातो. चला फरक काढा. हिंट देतो तुम्हाला, हिंट. फरक काढा. फरक काढल्यानंतर पुढचं पद कसं येत आहे ती चेक करा. पुढचं पद कसं येतं चेक करा. पुढचं पद मिळवा. 8 नंतर 14 कसे येतात? 14तून 26 कसे येतात चेक करा. 26 व 48 कसे येतात चेक करा. बघा. यस, सुरेश पाटील बरोबर आहेत. चला सोपं आहे. पुढचं पद मिळवा. 8 14 कसे येतात बघा. बरोबर आहे, दीपाली ताई बरोबर आहे. उषाताई बरोबर आहे. उर्मिला ताई बरोबर आहे. यस, सुप्रियाताई बरोबर आहे. अनिल सर बरोबर आहे. बघा. 8 दुनी 16, 16तून 2 गेले, राहिले 14. 14 दुनी 28, 2 कमी केले 26. 26 दुनी 52, 2 कमी केले 50 पाहिजे होते इथं. इथं 50 पाहिजे होते. हा, बघा 50 दुनी 100, 2 कमी केले 98. समजलं का? म्हणजे पद कोणतं चुकीचं आहे? 48. बघा पुन्हा एकदा सांगतो, हा नाही समजलं तर बघा. 8 दुनी 16, 16तून 2 कमी केले 14. 14 दुनी 28, 2 कमी केले 26. 26 दुनी 52, 2 कमी केले 50 यायला पाहिजे होते. परंतु इथं काय यायला लागले? 48. चुकीचे पद. 48. 50 दुनी 100, 2 कमी केले 98. 50 जर घेतलं तर, हा. चला, समजलं का? चला सोडवा. पुढचं पद मिळवा. पुढचं पद मिळवा.
येस, बरोबर आहे. आता योग्य उत्तर दिलंय कोणीतरी. बरोबर आहे, पूजाताई बरोबर आहे. येस, अर्चनाताई बरोबर आहे. चुकीचे पद, विसंगत पद शोधायला लागलो आपण. येस, प्रणयताई बरोबर आहे. ओके, चला आपण सोडवायचा प्रयत्न करू. येस, येस, करू. हा प्रकार जरा समजत नाही. ओके, समजल समजल. उदाहरण सोडवा, जशास सोडवा, आपण सोडवलेले निक चेक करा, येईल काय अडचण नाही. 3 1 का 3 ला आपण 3 2 6. आता प्रत्येक सगळे प्रकार करून बघू आपण हा. 3 1 3 2 6 -1. 5 2 10 +2. हा, 9. 12 3 1 3 +2 किती येतात? 5 येतात. 3 1 3 +2 5. 5 2 10 +2 12 येतात. 12 3 36 +3 +2 यायला पाहिजे. +2 +2 +2 यायला पाहिजे ना. +3 कसं काय आलं? +2 आलं तर काय होईल इथं? समजा +2 लिहिलं मी हा. +2 म्हणजे 38 आलं समजा. ठीक आहे. 38 ला आपण 4 न गुणू. 4 8 32 हातच्याले 3. हातच्याले 3. 4 3 12 12 आणि 3 15 +2 154 आहे का? +2 154. लक्षात आलं का? 3 1 3 +2 5 आले. 5 2 10 +2 12 आलं. 12 त्रिक 36. बघा, 1 न पहिल्यांदा गुणलं, नंतर 2 न गुणलं, नंतर 3 न गुणलं, नंतर इथे किती न गुणलंय बघा? 4 न गुणलंय. यस. प्रत्येक वेळेस +2 केलंय. प्रत्येक वेळेस +2 केलंय बघा. पुढचं पद कसं मिळवायचंय बघा, असं आपल्याला बघायला लागतं. गुणिले 4. आता 154 आहेत बघा. ह्याला 5 न गुणावं लागेल. कशामुळे? का 1 न 2 न 3 न 4 न आता 5 न गुणू ह्याला. हा, 5 चोक 20. चले 2. 5 5 25 25 आणि 2
27 हातच्याले 2, 5 एक 5, 70. 770 आलं प्लस 2, 772. समजलं का रे? 770 प्लस 2, 772. प्रत्येक वेळेस प्लस 2 करावं लागेल, म्हणजे 39. हे चुकीचं पद आहे. 38 पाहिजे होते इथं. 36 अधिक 2 38 पाहिजे होते, परंतु 39 आहे तिथं. चला लास्ट उदाहरण आजचं. फरक बघा, फरक. सोपं आहे उदाहरण. फरक बघा, सिंपल आहे. कितीचा फरक आहे? 13चा फरक. प्लस 13 झालंय. कितीनं वाढलंय? प्लस 15 वाढलेत. कितीनं वाढ झाली? प्लस 17. प्लस 13 प्लस 15 प्लस 17 प्लस 19 झाले पाहिजेत. प्लस 19 झाले पाहिजे. झालेत का रे? 60 आणि 19 79 बरोबर आहे. आता प्लस 21 व्हायला पाहिजेत. प्लस 21 किती व्हायला पाहिजे? 9 आणि 1 10. चला 1 7 आणि 2 किती व्हायला पाहिजे? 79 आणि 21 100 व्हायला पाहिजे तिथं. प्लस 21 न. हा, हे चुकीचं पद आहे. प्लस 21 79 मध्ये 21 केले बेरीज तर 100 यायला पाहिजे. 100. चुकीचं पद काय? 110 आहे. 15 अधिक प्लस 13 28. 15 ची वाढ, 17 ची वाढ, 19 ची वाढ. आता प्लस 21 ची वाढ पाहिजे होती, परंतु इथं 100 व्हायला पाहिजे होते. 79 अधिक 21 100 व्हायला पाहिजे होते. 100 झालेत का इथं? 100 नाही झाले, 110 झालेत. हे चुकीचं पद आहे. ओके, समजलं का रे? काय नाही, इथं फरक आहे होता बघ, फरक. नंतर करून बघा वाटलं तर, नंतर उदाहरण हे. चालेल, गजानन सर आलेत वाटतं. येस सर, आले गजानन सर. आपली थांबवूया रेकॉर्डिंग. पहिलं आहे. ओके.